पातूर पंचायत समिती उपसभापती इम्रान खान मुमताज खान यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या. चानी पोलीस स्टेशन ठाणेदार यांना वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने निवेदन. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या, मुख्याध्यापकास संविधानिक मार्गाने विचारणा करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात असा गुन्हा दाखल होणे ही गंभीर बाब आहे. याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करून पातूर पंचायत समिती उपसभापती यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावे असे निवेदन चानी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापूर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. गुन्हे जर मागे घेण्यात आले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य जनमोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान यावेळी निवेदन देताना चंद्रकांत तायडे युवक आघाडी अध्यक्ष, अर्चनाताई डाबेराव महिला आघाडी तालुका अध्यक्ष, राजेश सरकटे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष, विनोद भाऊ देशमुख जिल्हा परिषद सदस्य विवरा सर्कल, अर्जुन भाऊ टंपे सभापती पती, चरण सिंग चौहान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर, मंगेश गोळे तालुका महासचिव, सुनील बंड युवक आघाडी महासचिव, मंगेश देशमुख युवा महासचिव, राष्ट्रपाल गवई संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पातूर, मोहम्मद जैद शहर अध्यक्ष, ज्येष्ठ नेते तसेच अरविंद महल्ले, नूर खान सर, मनोज गवई तालुका उपाध्यक्ष, रामदास बेर्डे तालुका उपाध्यक्ष, पवन बर्डे तालुका उपाध्यक्ष, मनोहर बेलोकर, राणा डाबेराव, मोहन सोनोने सरपंच, धम्मदीप इंगळे, गोपाल खंडारे, शरद ताजने युवा उपाध्यक्ष, किशोर घोगरे युवा उपाध्यक्ष, विकास कीर्तने, अमोल डिवरे, दुर्गाताई अवचार, स्वाती उगले, सुनीताताई ठाकरे, वर्षा अंबोरे, स्मिता सोनोने, अरुणा अंबोरे, लता उपरवट, वर्षाताई सरदार, विद्याताई धाळसे, सूर्यकांता ताले, उपसरपंच चानी ज्ञानेश्वर बुंदे, गण अध्यक्ष प्रकाश गवई, विनोद चिपडे, गजानन बुरकाडे व तालुका भरातून आलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व आजी माजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने चानी पोलीस स्टेशन येथे दिनांक 27 जुलै रोजी शनिवारी दुपारी 3 वाजता उपस्थित होते अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख युवक आघाडी प्रज्वल तायडे यांनी प्रसार माध्यमाला ही माहिती दिली आहे.